बरं, तुमच्या विवाहाचा प्रसंग सांगा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुमच्या विवाहाला उपस्थित होते, सत्यदेव बाबा सुद्धा होते, तो सांगा प्रसंग. तुकडोजी महाराज इथे पंढरपूरला जायच्या आधी आषाढीला बरं गुरुचं दर्शन घ्यायला वरखेडला यायचे. असं काय? मग आले की सगळे गावातले लोक जायचे, घंटी व्हायची, देवळावर आले महाराज म्हणून समजायचं. मग आम्ही सगळेजण दर्शनाला गेलो. आणि हे मला पाहून हे लोक मला 7 जूनला बघायला आले होते. 7 जून म्हणजे मृग नक्षत्र लागते त्या दिवशी. तेव्हा 68 मध्ये 67 मधली गोष्ट आहे. 67 मध्ये म्हणजे तेव्हा आता पावसाचा हे झालाय, फरक झालाय त्याच्यात. आता तेव्हा पाऊस पडायचा. तर मग माझे वडील म्हणायचे मला एकुलती एक मुलगी आहे, मला लग्न चांगलं करायचं, मी पावसाळ्यात लग्न करणार नाही. तर त्या लोकांचे 2-2दा म्हणजे त्यांची खूप आग्रह होता की एंगेजमेंट साक्षगंध तरी करा. माझे वडील नाही म्हणायचे. मग ते लोक सगळे महाराजाजवळ गेले. मोजरीला महाराज होते तेव्हा, म्हणजे वरखेडला यायच्या आधी महाराज 2-3 दिवस मोजरीला होते. मग त्यांना माहीत झालं की मोजरीला महाराज आहे. तिथे गेले मग ते महाराजला म्हणायला. मग त्यांनी महाराजांना म्हटलं की आम्हाला भुयाराची मुलगी पाहिली आम्ही, आम्हाला पसंत आहे, आम्हाला ती मुलगी करायची आहे, मुलाकडला यांनी म्हटलं होतं. तर महाराज आले दुसऱ्या दिवशी वरखेडला. मग आई मी दर्शनाला गेलो. असं दर्शन करतो, माझ्या आईला म्हणे हीच ना तुझी मुलगी म्हणे. आई म्हणे हो, काल मुलाकडचे लोक आले म्हणे, त्यांची खूप इच्छा आहे म्हणे. मग आई म्हणाली की कसं मग महाराज, तुम्ही सांगा. ते नाही देऊन दे म्हणे. इतक्या शब्दावर माझं लग्न ठरलं. 22 जुलैला माझं साक्षगंध झालं वरखेडला 67 मध्ये. 8 महिला दिनाच्या दिवशी 8 तारखेला 8 मार्चला 68 मध्ये लग्न झालं अमरावतीला. हो काय? उजंबावाडीत. सायंकाळचं 6 वाजून आता मला मिनिट समजून राहिले. तर गोरज मुहूर्तावर. हो अच्छा, गोरज मुहूर्तावर. तर तेव्हा महाराज होते का? मग महाराजांनी जुळलं सगळा विधी माझा महाराजांच्या हाती झाला. 8 दिवस माझ्या लग्नाचा विधी होता. हो काय? महाराजांनी त्या दामोदर महाराज होते खापा आश्रमचे, त्यांना तो 8 दिवस विधी करायला लावला होता. इतक्या प्रकारचा विधी होता तो. 8 दिवस माझ्या हातून झाला. आणि त्यांनी ते एक दामोदर महाराज जमत अग्नीचा एक प्रकार होता. ते त्यांच्या समोर जाणं म्हणजे थरथर कापायचं सगळेजण. इतके ते जमत अग्नीसारखेच होते. खापा आश्रमचे नागपूर जिल्ह्यातले. त्यांना करायला लावला. तर माझा हे 7 दिवसाचे काही पूजा वगैरे असते ती त्यांना करायला लावली. एक दिवस मग आम्ही टाकरखेडला कपडे घेऊन गेलो महाराजांचे. तर 2-4 दमण्या वगैरे सगळे पाहुणे मंडळी. माझ्या आईने बासुंदीचं जेवण वगैरे, महाराजांसाठी डबा वेगळा. तर राष्ट्रसंतांनी सांगितलं होतं की महाराजांना ताट हिच्या हातचं वाढायला लावा, माझ्या हातचं. टाकरखेडला. मग महाराजांना कपडे धुवून कपडे वाळू माझ्या हातचे सगळं मलाच करायला लावलं. मग आम्ही ते कपडे धुवून वाळू घातले. महाराजांनी आंघोळ केली. तर महाराजांची आंघोळ झाली, कपडे घातले. मग जेवणाचं ताट मला वाढायला लावलं त्यांनी. ते दामोदर महाराज म्हणे तुझ्या हातानं सांगितलं म्हणे महाराजांना. महाराज, दामोदर महाराज, लाहिनू महाराज आणि मी 3 जण आम्ही त्या रूममध्ये होतो. जेव्हा महाराज आधी बसायचे, ते निवासस्थान म्हणून कुटी, तिथे मग माझ्या हातून त्यांचं जेवण झालं. त्यांनी मला प्रसाद दिला त्या जेवणातला. ताटातला प्रसाद दिला. तो एक माझ्यावर प्रसंग कृपा प्रसाद अनुभवला मी. आणि दुसरी गोष्ट, श्री संत परमहंस सत्यदेव महाराज यांनी तुम्हाला अन्नामध्ये ग्लास दिला त्या काळातला. तर तो ग्लास हा आहे पहा, तुम्ही जपून ठेवला, अजूनही जतन करून ठेवला, पितळी ग्लास पहा, स्वतः दिला त्यांनी. तर याबद्दल सांगा प्रसंग सत्यदेव महाराजांबद्दलचा. आमचं बालपण म्हणजे सत्यदेव बाबा आमच्या शेजारीच राहायचे वरखेडला. बरोबर. कोणजी बाबा मोठात त्यांची आई राहायची. माझी आई रोज त्यांना एक पेलाभर दूध द्यायची. म्हणजे जसं दूध काढून आलं म्हशीचं की त्यांना माझ्या हातून किंवा माझ्या भावाच्या हातून द्यायचे, पाठवायचे. ती एक सेवा माझ्या हातून घडली. आणि सत्यदेव बाबाचं तर आमचं नेहमीच होतं. तर ते विवाहामध्ये त्यांनी तुम्हाला ही आनंद त्यावेळेसचा आनंद दिला. बरोबर. आणि लाहिनू महाराजांनी माझ्या लग्नात रामदास सेवक होता मुख्य, कळंबे, रामदास कळंबे, त्यांना पाठवलं तर मुख्य सेवक म्हणून. आपल्या वालीचं लग्न आहे म्हणे. मग त्यांनी फोटो दिला होता मला, फोटो पाठवला होता. तू हल्ली मोर्शीला आहे. तो एक प्रसंग आहे. आणि मला बघून गेल्यानंतर हे लोक मला बघून गेल्यानंतर टाकरखेडला गेले.
बरं. तर त्यांना तेव्हाच दिलं सांगितलं महाराजांनी की जुळते रे म्हणे लग्न, जुळते रे. असं. हा एक प्रसंग आहे. पहा. मग नंतर मी आणि आई आम्ही सगळेजण म्हणजे सगळे म्हणजे आईच गेली. हो. मग नंतर म्हणे नमस्कार केल्याबरोबर म्हणे झालं ना म्हणे तुझ्या मनाचं, हां हां. हे महाराजांनी म्हटलं. असं असं. म्हणजे तिन्ही संतांचा, सद्गुरू आडकोजी महाराजांचे जे आज प्रसिद्धीस पावलेले संत हो आहेत, हो शिष्य आहेत, तिन्ही संतांचा आशीर्वाद तुम्हाला आहे. हो हो. आणि तुम्ही वरखेडच्याच, त्याच्यामुळे सद्गुरू आडकोजी महाराजांचा तुम्हाला अर्थातच आशीर्वाद आहे. वरखेड म्हणजे एक गुरुचं स्थान आहे ते. गुरुचं स्थान. बरोबर. आणि लग्नात, ताईच्या लग्नात महाराजांनी स्वतः मंगलाष्टक म्हटले. राष्ट्रसंतांनी. राष्ट्रसंतांनी तो सुद्धा फोटो आहे आपल्याजवळ. असं. स्वतः त्यांनी म्हटलंय. हो. आणि ते स्वामी जे आणले होते एक अयोध्येत, मथुरेचे महाराज आले होते स्वामी महाराजांसोबत, वंदनीय हो. महाराजांसोबत, राष्ट्रसंतांसोबत. राष्ट्रसंतांसोबत. हो. तर ते दर शुक्रवारी वेद बोलत होते असं काय. आणि ते वेद सुद्धा त्या लग्नात पडले जायचे. ती वेळ आली ती वेद म्हणायची. अच्छा. ती त्यांची वेळ हो. म्हणायची वेळ आणि लग्नाची वेळ एक आली. एक आली. त्याच्यामुळं त्या लग्नात त्यांनी वेद सुद्धा म्हटले होते. अच्छा. वेद म्हटले होते आणि आशीर्वाद देतानाही फोटो आहे त्यांची, अक्षता टाकताना आहे. हो. आणि मला आशीर्वाद दिला. लग्नाची गाठ पण त्यांनीच बांधलेली आहे. बरोबर. दोघांची गाठ जी बांधली हो. जेव्हा विधळे साहेब मृत्यूशय्यावर होते, अटॅक आला होता त्यांना, अच्छा. जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते ते, आमसभा होती, अच्छा. तर तिथेच त्यांना अटॅक आला. 2 दिवस दवाखान्यात ॲडमिट झाले. तेव्हा मला अक्षरशः वाटे की ही संतांची हातची गाठ आहे, ही सुटणार नाही, हो. इतक्या म्हणजे लवकर सुटणार नाही. हो. पण ते नियतीला मान्य नव्हतं. मान्य. बरोबर. जे काही असते ते हो हो. ते विधी लिखित आहे. विधी लिखित असते. राष्ट्रसंतांना सोडलं नाही तर मग आपण बरोबर काय, आहे. आपण तर पायाची धूळ आहे त्याची. सुख दुःख भोग सारे त्यांनी भजनच लिहिलं आहे. हो हो चुकतीने हे कुणाला. हो. मला राष्ट्रसंताशिवाय दुसरं म्हणजे काहीच आठवत नाही. बरोबर आहे. माझे राष्ट्रसंत हो. मला त्यांनी ह्या विधळे घराण्यात दिलं. हो. तेच माझं म्हणजे सर्वच भाग्य, काही भाग्य. महाराज. हो बरोबर आहे. हो. तर काकू, तुम्ही जे काही अनुभव प्रसंग तुमच्या जीवन प्रवासात घडलेले, अतिशय सुंदर प्रसंग आणि खूप कृपा प्रसाद तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासात मिळालेला आहे. ही काही माहिती सांगितली याकरता मी तुमचा आभारी आहो. जय गुरु, जय लहानूजी. श्री संत लहानूजी महाराज की जय. काकू, तुमच्या विवाहातल्या वराड मंडळीचा प्रसंग सांगा. माझ्या लग्नात मी एकटी एकुलती एक मुलगी. माझ्या वडिलांना एकच मीच होती. माझ्या वडिलांची इच्छा होती का माझ्या मुलीचं लग्न म्हणजे सगळ्यापेक्षा चांगलं करायचं. तर माझ्या वडिलांनी सकाळच्या बसेस ठेवल्या होत्या यायला तिकडल्या लोकांना, गावातल्या पूर्ण गाव लग्नाला आलं होतं. शाळेला सुट्टी पण होती त्या दिवशी. आणि आजूबाजूची खूप नातेवाईक लोक बरेच होते. तर आमचे गुरु म्हणजे बालानंद महाराज सालोटचे, वर्धा जिल्ह्यातले. तर त्यांना आईने महाराजांना म्हटलं होतं की महाराज तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नात याल म्हणून. ते काही येऊ शकले नाही तब्येतीमुळं, त्यांना बरं नव्हतं. तर मग जेव्हा ते लोक बघितले आईने वरून खाली आणि वर होतं ते, तर वरून बघितले, आई खाली गेली, एवढे लोक दिसून राहिले, आपलं काही हे नाही झालं पाहिजे, म्हणजे सगळं अन्न हे पुरलं पाहिजे, इतके लोक दिसून राहिले. तर आई थोडीशी चिंतेत पडली होती म्हणजे. तेव्हा आई सांगायची तो प्रसंग. तर तेव्हा मग महाराजांना म्हटलं होतं की महाराज तुम्ही आले नाही लग्नाला, तर म्हणे तू जेव्हा चिंतेत होती का हे कसं होईल बा, चांगलं झालं पाहिजे, आपल्या नावाची इल्लेख झाली पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, तेव्हा मी तिथेच होतो म्हणे. मी सगळ्या गंजाईवरचे झाकणं काढू काढू पाहिले होते म्हणे. मी त्यावेळेस तिथे हजर होतो म्हणे, म्हणजे अदृश्य रूपाने आले होते. किती मोठा प्रसंग होता तो. आणि महाराज 3 संतांचा मेळ आहे बा. 4 संत होते. 4 मथुरेचे, खापा आश्रमचे आणि तुकडोजी महाराज आणि हे होते सत्यदेव बाबा, असे 4 संत होते. त्यामुळे लोकही भरपूर होते. महाराजांना बघायला होते. हो, अमरावतीतले बरेच होते. असा हा प्रसंग त्यांनी संतांनी निभावून नेला. साक्षात त्यांनी म्हटलं होतं मी तेव्हा तुझ्या तिथे लग्नात आलो होतो, मी सगळे गंज बुडून पाहिले होते. श्री संत लहानूजी महाराज की जय.